तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर होळी खेळून आल्यावरती घरात मटणाचा आणि सोबतच भाकरीचा बेत पाहून मनाला किती मस्तच वाटतं नाही का। म्हणूनच आज झणझणीत असा मटणाचा रस्सा सोबतच सुक्कं आणि टम्म फुगलेली अशी भाकरी यांची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर रेसिपी एकदम सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या धुलवडीला तुम्ही देखील मटण भाकरीचा बेत नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मसाल्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे, लसूण अद्रक कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी खोबरं आणि 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत। त्या दोघांना चांगलं असं परतून घ्यायचं आहे तव्यात आणि मग हे मसाले बारीक करायचे आहे आणि खडा मसाला देखील भरपूर असा घेतलेला आहे। हे सगळे मसाले चांगले असे बारीक करून घेऊयात। आता मटणाचा रस्सा करण्यासाठी तेल टाकून 1 ते 2 तेजपत्ता घालूयात आणि इथे कांदा आणि बाकी मसाला होता तो घालायचा आहे आणि खोबऱ्याचा देखील मसाला घालायचा आहे। हे सगळे मसाले चांगले असे भाजून घ्यायचे आहेत, त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे त्याचा कच्चापणा दूर होतो। मला दिसतच असेल थोडं साईडून तेल सुटतंय असे हे मसाले भाजून घेतलेले आहेत। आणि आता याच्यात बाकी मसाले घालूयात, जसं की लाल मिर्च पावडर, गरम मसाला घातलेला आहे। इथे मी घाटी मसाला वापरत आहे, 2 ते 2.5 चमचे इथे घाटी मसाला घातलेला आहे। आणि आता हे देखील मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत एकत्रित करून। हे मसाले देखील चांगले भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते तेल बाहेर सोडत नाहीत। आणि आता आपला मसाला चांगला असा भाजून झाल्यावरती याच्यात शिजवलेलं मटण घालायचं आहे। मटण चांगलं चेक करून घ्यायचं ते शिजलंय का आणि मगच याच्यात घालायचं। आणि आता जसं तुम्हाला रस्स्याचा टेक्स्चर हवा आहे तेवढं तुम्ही त्यात पाणी घालून रस्सा वाढवू शकता। तुम्हाला दिसतच असेल कसा चमचमीत रस्सा दिसतोय। आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर गार्निश करायची आणि कमी फ्लेमवरती त्याला चांगलं असं उकळी येऊन द्यायची आहे। चला तर आता मटणाचं सुक्कं करूया। तर तेलामध्ये 2 तेजपत्ते घालून जो केलेला मसाला आहे तोच इथे वापरायचा आहे आणि तो घालून चांगला असा भाजून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजला की याच्यात आपण बाकी मसाले घालायचे, जसे की गरम मसाला, लाल मिर्च पावडर आणि अगेन घाटी मसाला। घाटी मसाल्याने खूप मस्त असा मटणाला चिकनला स्वाद येतो, तर तो इथे मी घातलेला आहे। आणि चांगलं असं याला आता भाजून द्यायचं आहे आणि नंतर थोडंफार पिवळं पाणी ओतायचं आणि आपलं शिजलेलं मटण घालायचं आहे। सुक्यात दुसरं असं वरून कुठलंच पाणी ओतायचं नाही, जे पिवळं पाणी आपण काढतो ते याच्यात ओतायचं म्हणजे आपल्या सुक्याला चांगला असा टेक्स्चर येतो, मसाला फुलून दिसतो। आणि आता याच्यात मीठ घालायचं, कोथिंबीर गार्निश करायची आणि 2 ते 3 मिनिट गॅसवरती ठेवून द्यायचं। तर असं आपलं सुक्कं देखील बनवून झालेलं आहे। तर आता भाकरी करणार आहोत, तर भाकरीसाठी मस्त असं मौसूद पीठ मळून घ्यायचं आहे। खरं तर मला भाकरी येत नाही, ही मम्मीची रेसिपी आहे। आणि आता मौसूद पीठ मळून झाल्यावरती याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि गोल अशी ती भाकरी थापून घ्यायची। मस्त अशी गोल भाकरी थापून तयार आहे। आता हिला भाजूयात। तर भाजताना तव्यात टाकल्यावरती लगेचच याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कशी आपली भाकरी टम्म फुगली, अशीच दोन्ही साईडून ती भाजून घेऊयात। आणि आता सोबतच आपल्या रस्स्याला देखील उकळी आलेली आहे आणि आपलं लसलसीत मटणाचं सुक्कं, झणझणीत मटणाचा रस्सा आणि टम्म अशी फुगलेली भाकरी
सोबतच कांदा मटणाची थाळी बनवून तयार आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।